विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ॲन्युअल एक्झामची इयत्ता 9वी इंग्लिशची एक ॲक्टिव्हिटी शीट जी आपल्या संकलित मूल्यमापनासाठी उपयोगी येणार आहे अशी एक प्रश्नपत्रिका उत्तरासहित समजून घेणार आहोत. एकूण गुण 80. Section 1 Language Study. Do as directed. Attempt any 4. Complete the words by using correct letters. करेक्ट लेटर वापरून आपल्याला शब्द पूर्ण करायचे. स्ट्रेंज, फ्रूट, नोबल, नेचर. नेक्स्ट, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. वर्णानुक्रमे शब्द लिहायचे. एरो, कॅप्चर, डिस्कवरी, प्रिस्ट. नंबर 2, फॅन्टॅस्टिक, फॅन्सी, फेवर, फ्रॅक्शन. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. विराम चिन्हे वापरायचे. Let us build a great wooden horse, he said. L कॅपिटल काढलंय, कॉमा इंटुनेटेड कॉमा दिलाय, फुल स्टॉप दिलाय शेवटी. नंबर 2, इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट स्पीच असल्यामुळे कॉमा इंटुनेटेड कॉमा वापरलेला आहे. पहिलं जे लेटर आहे इटचं आय ते कॅपिटल केलेलं आहे आणि शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे. Make 4 words minimum of 3 letters using the letters in the word. कमीत कमी 3 लेटर वापरून आपल्याला 4 शब्द तयार करायचे. ट्रान्समीटर हा शब्द आहे. वेगळे शब्दही तुम्ही करू शकता. रॅन, सीट, सॅट, सेट. नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, टॉल म्हणजे उंच. ॲडजेक्टिव्ह लिहायचे आपल्याला. फॅट, हंबल म्हणजे नम्र, सेल्फिश म्हणजे स्वार्थी, ग्रीडी म्हणजे लोभी. क्वेश्चन 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आपल्याला इथे चेन कंप्लीट करायचे विशेषणाचे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. शेवटचं लेटर लक्षात घेऊन आपण चेन कंप्लीट करणार आहोत. फाईट, टी आहे म्हणून टाईट, परत टी आलं म्हणून टॉल, एल लॉंग, जी ग्लोरियस. ग्लोरियस म्हणजे वैभव संपन्न. नेक्स्ट, डू ॲज डायरेक्टेड. अटेम्प्ट एनी वन. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज फ्रॉम द हार्ट ऑफ वन्स बॉटम. म्हणजे अगदी मनापासून. ही थँक हर फ्रॉम द बॉटम ऑफ हिज हार्ट फॉर हर हेल्प. ॲड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय डिड नॉट नो. आपल्याला इथे क्लॉज ऍड करायचा आहे. व्हॉट ही वॉज सेईंग. तो काय बोलतोय ते मला माहित नव्हते. अटेम्प्ट एनी वन. ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. इझी, अनइझी. फेथफुल, फेथफुली. एलवाय इथे सफिक्स लावलेलं आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. या दोन्हीपैकी कुठलाही एक शब्द आपल्याला वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. यंग, ही इज टू यंग. पेपर, द पेपर वॉज टू इझी. सेक्शन 2 प्रोज. आपल्या टेक्स्टबुक मधील पॅसेज आहे त्यामुळे तो पॅसेज मी इथे समजून सांगणार नाही. डायरेक्ट क्वेश्चन्स आणि आन्सर्स आपण इथे पाहणार आहोत. हा जो पॅसेज आहे थिंक बिफोर यू स्पीक या लेसन मधील आहे. तुम्ही तो लर्न केलेला सुद्धा आहे. वी शुड लर्न टू थिंक बिफोर वी स्पीक इन अँगर. म्हणजे आपण रागात बोलण्याच्या पूर्वी विचार करायला शिकले पाहिजे. यंग मॅन यूज व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू हिज फ्रेंड. त्या तरुण व्यक्तीने खूप कठोर आणि निर्दयी असे शब्द त्याच्या मित्राला तो बोलला इथे वापरले. द टीचर टोल्ड द यंग मॅन टू राईट ऑल द हार्श थिंग्स ही सेड टू हिज फ्रेंड. कोणते कठोर शब्द त्याने त्याच्या मित्राला बोलले ते सर्व टीचरने त्याला लिहायला सांगितले. हार्श म्हणजे कठोर. द यंग मॅन टोर द सिंगल सीट इंटू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. म्हणजे त्या तरुण व्यक्तीने
त्या एका शीटचे 100 छोटे छोटे तुकडे केले. A2 प्रश्न बघा आता. ऑर्डर. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर ॲज पर देअर ऑकरन्स इन द स्टोरी. म्हणजे आपल्या स्टोरीमध्ये जशा घटना घडल्यात त्या घटनाप्रमाणे प्रॉपर ऑर्डरने आपल्याला वाक्य लावायचे आहेत. ऑकरन्स म्हणजे घडलेल्याप्रमाणे. आता इथे तुम्ही पॅसेजमध्ये ते सेंटेन्सेस शोधून ज्या क्रमाने आले त्या क्रमाने तुम्ही लिहायचंय. इथे मी नंबर दिलेत पण तुम्ही नंबर न लिहिता वाक्य पूर्ण लिहायचेत. नंबर 1 ला वाक्य येईल. वन्स अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड टोल्ड हिम हाऊ ही हॅड हर्ट हिज फ्रेंड बाय युझिंग हार्श अँड अनकाइंड वर्ड्स. म्हणजे एकदा तरुण व्यक्ती आध्यात्मिक गुरुकडे गेला आणि त्यांनी त्याच्या मित्राला जे कठोर आणि निर्दयी शब्द बोलले ते सांगितले. The teacher gave him a fresh sheet of paper and told him to write all the harsh things he had said to his friend. टीचरनी त्याला एक शीट दिला पेपरचं आणि जे शब्द तो मित्राला बोललाय कठोर शब्द ते लिहायला सांगितले. The spiritual teacher told the young man to tear up the paper into small bits and throw out of the open window. आध्यात्मिक गुरुने त्या तरुण व्यक्तीला तो पेपर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फाडून ते सगळे तुकडे खिडकी बाहेर टाकायला सांगितले. Then the teacher told him to go out and collect as many bits of paper as he could. जेवढे छोटे छोटे तुकडे तो परत जाऊन आणू शकतो तेवढे आणायला टीचरने त्याला सांगितले. असा तो क्रम आहे. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे त्यामुळे तुम्ही वाचून वाक्याचा अर्थ समजून क्रम लावू शकता. Describing words. Find minimum 2 describing words used for the following nouns from the passage. 2 वर्णन करणारे शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह लिहायचे. टीचर, वाईज, स्पिरिच्युअल. हुशार आणि आध्यात्मिक विशेषण आहेत. वर्ड्स कसे शब्द? हार्श कठोर, अनकाइंड म्हणजे निर्दयी शब्द. लँग्वेज स्टडी व्हर्बल क्वेश्चन. फ्रेम व्हर्बल क्वेश्चन फॉर द गिव्हन सेंटेन्सेस. दिलेले 2 वाक्य आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करायचं. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे यस नो टाईप क्वेश्चन की ज्याची सुरुवात व्हर्बनी सुरुवात होते. आता इथे इट वॉज अ विंडी डे. ते वादळी दिवस होते. वॉज इट अ विंडी डे? वादळी दिवस होते का असा इथे आपण प्रश्न केला. आपल्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याची सुरुवातच आपण व्हर्बनी करतो, नंतर सब्जेक्ट आणि राहिलेलं वाक्य. त्याचप्रमाणे द यंग मॅन शो द पेपर टू द टीचर. या ठिकाणी जरी क्रियापद दिलं नसेल तरी हे व्हर्ब आहे त्यावरनं समजतं की हे वाक्य पास्ट टेन्स आहे. ईडी आहे म्हणून मी डिड घेतले. डिड द यंग मॅन शो द पेपर टू द टीचर क्वेश्चन मार्क. या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपण हो किंवा नाही असे देऊ शकतो म्हणून याला व्हर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हणतात. व्हॉट विल यू डू इफ यू हर्ट समवन बाय युझिंग हार्श वर्ड्स. म्हणजे जर तुम्ही एखाद्याला खूप कठोर शब्द वापरलेले असतील तर तुम्ही काय कराल? आय विल से सॉरी. मी पहिले त्याला सॉरी बोलेल. नेक्स्ट टाइम ऑनवर्ड आय विल स्पीक जंटली विथ हिम. आणि त्याच्यानंतर पुढे केव्हाही मी त्याच्यासोबत सभ्यपणानेच बोलेल. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी. हा दुसरा सीन पॅसेज आपला टेक्स्टबुक मधूनच आहे. आपल्या टेक्स्टबुक इंग्लिशच्या लास्ट लेसन हा जो लेसन आहे त्यामधील हा टेक्स्टबुक हा पॅसेज आहे. प्रश्न आपण इथे पाहूया, उत्तरे पण पाहूया. राईट हू सेड द फॉलोइंग एक्सप्रेशन्स टू हुम. कोण खालचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते कोणी बोललेत? हू सेड. टू हुम कोणाला बोललेत? डोंट गो फास्ट बॉय, यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाइम. अरे मुला एवढ्या फास्ट जाऊ नकोस, तुला शाळेत पोहोचायला पुष्कळ वेळ आहे. हे जे वाक्य आहे ते ब्लॅकस्मिथ वॉचरनी फ्रान्सला बोललेलं आहे. ब्लॅकस्मिथ वॉचर सेड टू फ्रान्स. फ्रान्स हा आपला छोटा विद्यार्थी आहे, त्याचं नाव फ्रान्स आहे. व्हॉट कॅन बी द मॅटर नाव. हे वाक्य फ्रान्स सेड हिमसेल्फ. स्वतःच मनाशी त्यांनी विचार केलेला आहे की तो म्हणतो आता काय बरं झालं असेल, म्हणून हे वाक्य फ्रान्सनी स्वतःलाच बोललेलं आहे. त्यानंतर B2 कम्प्लीट द रिझन. कम्प्लीट द रिझन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. आपल्याला कारण शोधायचे पॅसेज मधून. तर इथे काय दिलंय? रायटर वॉज थिंकिंग ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोअर्स बिकॉज. म्हणजे आपला जो रायटर आहे तो काय विचार करत होता तर तिथून पळून जायचं आणि पूर्ण दिवस शाळेच्या बाहेर घालण्याचा. त्याला कारण काय होतं तर मिस्टर हॅमल हॅड सेड दॅट ही वुड क्वेश्चन देम on participles and writer did not know the first word about them. म्हणजे त्याला कारणच होतं की मिस्टर हॅमलनी त्यांना पार्टिसिपल्स वर प्रश्न विचारणार होते आणि आपला जो रायटर होता त्याला एकही शब्द माहीत नव्हता.
Next, one word for many. Find out from the passage one word for the description given below. A rapid active commotion, great bustle, rebuking a person harshly, scolding. The act or sound of person or thing, rapping, a process in which all elements behave in the same way at the same time, unisons. हे तुम्हाला दिलेले शब्द आहेत ते आपल्या पॅसेज मधील आहेत. लँग्वेज स्टडी. रिडाईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन इनडायरेक्ट नॅरेशन. डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आपल्याला. गो टू युअर प्लेस क्विकली लिटिल फ्रान्स, वी वेअर बिगिनिंग विदाउट यू, सेड मिस्टर हॅमल व्हेरी काइंडली. मिस्टर हॅमल कोणाला बोललेत? लिटिल फ्रान्सला. म्हणून आपण सुरुवातीला मिस्टर हॅमल सेड व्हेरी काइंडली टू फ्रान्स. आता हे वाक्य इम्परेटिव्ह आहे त्यामुळे आपण टू कॉमा इंटिग्रेटेड ठिकाणच्या ठिकाणी आपण टू घेणार. टू गो आउट ही युअरच्या ठिकाणी हीच प्लेस क्विकली आणि पुढचं वाक्य आहे वी वेअर, त्या ठिकाणी दे वेअर बिगिनिंग विदाउट यूच्या ठिकाणी हिम. असं वाक्य डायरेक्ट से इनडायरेक्ट होईल. त्यानंतर B5 पर्सनल रिस्पॉन्स. डिस्क्राईब द सीन युज्युअली वेन युअर स्कूल बिगिन्स. म्हणजे जेव्हा तुमची शाळा सुरू होते तेव्हा कसा सीन असतो तर युज्युअली वेन स्कूल बिगिन्स देअर वॉज अ ग्रेट बसल विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट, द ओपनिंग अँड द क्लोजिंग डेस्क, लेसन रिपीटेड इन युनिसन व्हेरी लाऊड अँड द टीचर्स ग्रेट रुलिंग रॅपिंग ऑन द टेबल. हे आपल्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. जनरली B5 प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः लिहायचंय, पण पॅसेजमधलं उत्तर लिहिलं तरी सुद्धा आपल्या शाळेमध्ये हीच घाई असते अशाच पद्धतीने होतं म्हणून ते उत्तर सुद्धा इथे बरोबर आहे. सेक्शन 3 पोएट्री. रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ऍक्टिव्हिटी, ट्रू ऑर फॉल्स. आता इथे वाक्य बरोबर आहेत की नाही ते सांगायचे. कविता आहे आपली सिल्वर. सिल्वर कविता आपण शिकलेली आहे त्यामुळे डायरेक्ट आन्सर बघूया. द पोएट डिस्क्राईब व्हिजिबल इफेक्ट ऑफ मूनलाईट ऑन द कंट्री साइड ॲट नाईट. ट्रू. जे कंट्री साइडला संध्याकाळच्या वेळेस मूनलाईटमुळे जे दृश्य दिसत होतं त्याचं वर्णन कवीने इथे केलेलं आहे. ट्रू. ॲज द सन वॉक सायलेंटली ओव्हर द ह्युमन सेटलमेंट्स बिलो एव्हरीथिंग टर्न सिल्वर. इथे चुकीचं मून पाहिजे तिथे सन लिहिले म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. द मुव्हिंग फिश अँड वॉटर ऑफ स्ट्रीम टर्न सिल्वर बाय द मूनलाईट. ट्रू. द सिल्वर बीम्स ऑफ मून इज रिफ्लेक्टिंग ऑन द विंडो. ट्रू. या ठिकाणी याचा अर्थ काय होतो की मुव्हिंग फिश अँड वॉटर ऑफ स्ट्रीम टर्न सिल्वर बाय द मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाशामुळे त्या ओढ्यामधलं पाणी आणि तो जो फिश होता तो सिल्वर दिसत होता. ट्रू आहे वाक्य. यानंतर A2 आन्सर द फॉलोइंग. राईट द इफेक्ट ऑफ मूनलाईट ऑन स्लीपिंग डव्स, हार्वेस्ट माऊस अँड फिश. म्हणजे मूनलाईट चंद्रप्रकाशाचा या डॉग, डव, माऊस आणि फिशवर काय परिणाम झालेला, इफेक्ट काय झालेला. द डॉग्स पॉज लुक सिल्वर. त्याचे जे पॉज आहेत ते कुत्र्याचे सिल्वर दिसत आहेत. द मून इज रिफ्लेक्टिंग ऑफ द स्लीपिंग डव्स व्हाईट चेस्ट. त्याची जी पांढऱ्या रंगाची छाती आहे ती पुढे आल्यासारखी चंदेरी दिसत आहे. हार्वेस्ट माऊस स्कॅम्परिंग म्हणजे इकडून तिकडे उड्या मारत आहे सिल्वर क्लॉजनी. आणि फिश जे आहेत ते चमकत्या पाण्यामध्ये शांत मुहलेस आहेत. अशा प्रकारे आपण इथे वर्णन केले. राईम स्कीम या रायमिंग पेअर्स लिहायच्यात आपल्याला. मून, शून, ग्लीम, स्ट्रीम, पीप, स्लीप, लॉग, डॉग. कविता आहे सिल्वर, वॉल्टर डी ला मेयर. राईम स्कीम पहिल्या दोन कडव्याची AABB आहे आणि शेवटचं कडवं AABBCC आहे. रिपिटेशन आणि सेंट्रल आयडिया आहे. द पोएम सिल्वर इज अबाउट द ब्युटी ऑफ मूनलाईट ॲट नाईट. इट डिस्क्राईब हाऊ द मून सिल्वर लाईट कव्हर्स एव्हरीथिंग मेकिंग द वर्ल्ड लुक क्वाईट अँड मॅजिकल. म्हणजे या कवितेमध्ये चंद्रप्रकाशाचं रात्रीचं वर्णन सांगितले आहे, सुंदरता सांगितलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट कशी चंदेरी दिसते आणि त्याच्यामुळे सगळं कशी जग हे शांत आणि जादुई दिसते याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर अनसीन पॅसेज, कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये मोबाईल बद्दल पॅसेज दिलेला आहे तो तुम्ही रीड करा. मी तुम्हाला आन्सर्स इथे सांगणार आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस गिवन बिलो. इज द लेटेस्ट फॅसिलिटी अवेलेबल ऑन द मोबाईल. लेटेस्ट फॅसिलिटी कोणती अवेलेबल आहे? लेटेस्ट म्हणजे अलीकडची, नुकतीच आलेली.
तर MP3 म्युझिक असं दिलेलं आहे. त्यानंतर मोबाईल फोन इज मस्ट ड्युरिंग, मोबाईल फोन आपल्याकडे असलाच पाहिजे. कधी तर नॅचरल क्लायमेटीज असेल तेव्हा. मोबाईल कीप्स यू कनेक्टेड टू युअर ऑल द टाइम फ्रेंड्स अँड फॅमिली, मोबाईल आपल्या मित्र आणि कुटुंबाच्या संपर्कात ठेवतो. यू कॅन ऑपरेट अ मोबाईल फ्रॉम वेअर एव्हर, कुठे जिथे असाल तिथून तुम्ही ऑपरेट करू शकता. त्यानंतर A2 कम्प्लीट द फॉलोइंग वेब आहे इथे. फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय अ मोबाईल फोन, मोबाईल फोनमुळे कुठल्या कुठल्या सोयी आपल्याला प्राप्त झालेल्या त्या लिहायचे. इथे त्यांनी दिलेले आहेत ते कम्प्लीट वाक्य करायचे. कॅन टेल द टाइम, कॅन टेक पिक्चर्स, कॅन सेंड मेसेजेस, कॅन लिसन टू MP3 म्युझिक. मॅचिंग ॲडजेक्टिव्ह आपल्याला टेक्स्टमध्ये म्हणजे आपल्या पॅसेजमध्येच ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत ते फक्त शोधून इथे लिहायचेत. इन्स्ट्रुमेंट अट्रॅक्टिव्ह, रेंट्स हेवी, क्वालिटी सुपेरियर, लाईफ लोनली. लँग्वेज स्टडी यूज नॉट ओनली बट ऑल्सो अँड राईट द फॉलोइंग सेंटेन्स. यू कॅन टेक पिक्चर अँड स्टोअर देम इन युअर मोबाईल. या ठिकाणी आपण काय करतो की अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो वापरतो आणि जे दोन नाऊन असतील, व्हर्ब असतील, ॲडवर्ब असतील त्याच्या आधी जो आलेला आहे अँडच्या व्हर्ब नाऊन त्याच्या आधी नॉट ओनली वापरतो. यू कॅन नॉट ओनली टेक पिक्चर्स बट ऑल्सो स्टोअर देम इन युअर मोबाईल फोन. यू कॅन सेंड मेसेजेस अँड मेल्स थ्रू द मोबाईल बाय युझिंग इंटरनेट. यानंतर इथे यू कॅन सेंड नॉट ओनली मेसेजेस बट ऑल्सो मेल्स, म्हणजे मेसेजेस आणि मेल्स हे दोन सिमिलर शब्द आहेत, त्याच्यामध्ये अँड वापरलाय म्हणून तिथे बट ऑल्सो घेतलंय आणि त्याच्या आधी मेसेजेसच्या आधी आपण नॉट ओनली घेतले. म्हणजे आपलं सेंटेन्स म्हणजे आन्सर काय होईल, वी कॅन सेंड नॉट ओनली मेसेजेस बट ऑल्सो मेल्स थ्रू द मोबाईल बाय युझिंग इंटरनेट. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन बघा. मोबाईल इज द नीड ऑफ आवर एक्सप्लेन, म्हणजे आपल्याला गरजेची वस्तू मोबाईल आहे हे तुम्ही स्पष्ट करायचे. मोबाईल हेल्प अस टू स्टे कनेक्टेड विथ फॅमिली अँड फ्रेंड्स एनी टाइम. इट ऑल्सो सपोर्ट इन एज्युकेशन अँड वर्क थ्रू द ऑनलाईन लर्निंग. आपल्याला मोबाईल आपल्या कुटुंबाशी मित्रमैत्रिणींशी कनेक्टेड ठेवतो, संपर्कात ठेवतो आणि आपलं एज्युकेशन किंवा जे काम आहे ते आपण ऑनलाईन काही शिकू शकतो आणि त्यामुळे तो आपल्याला आधार देतो, सपोर्ट करतो. समरी दिलेली आहे इथे. रीड द अबोव पॅसेज अँड राईट इट्स समरी, गिव्ह सुटेबल टायटल. म्हणजे अबोव म्हणजे आपल्याला वरती जो पॅसेज दिलेला आहे अनसीन पॅसेज त्याचीच इथे समरी लिहायची. व्हेरियस फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ मोबाईल, मोबाईलचे वैशिष्ट्य आणि बेनिफिट्स इथे दिलेले आहेत. समरी शॉर्ट मध्ये लिहायची आहे बघा. द पॅसेज हायलाइट्स द व्हेरियस फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ मोबाईल फोन्स. बिसाइड्स बीइंग कम्युनिकेशन डिव्हाइस, मोबाईल्स कॅन टेल द टाइम, work as an alarm clock, play FM radio and function as a calculator. Advanced mobile phones come with camera for taking and storing pictures as well as MP3 music players. Additionally, modern phones provide internet access allowing users to send messages online. Mobile phone help people stay connected with family and friends, making life more convenient, especially during emergencies like storms and natural calamities. हे तुम्हाला जे महत्त्वाचे वाक्य वाटतात ते तुम्ही स्वतःच्या साध्या शब्दामध्ये लिहायचे असतात. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला इथे लेटर लिहायचे. युअर फादर हॅज बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम सांगली टू कराड. नाव यू वॉन्ट टू लिव्ह युअर स्कूल. राईट अन ॲप्लिकेशन टू द हेडमास्टर ऑफ युअर स्कूल टू रिक्वेस्ट हिम हर टू इश्यू युअर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. यू कॅन यूज द फॉलोइंग पॉईंट्स, म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांची बदली सांगलीतून कराडमध्ये झालेली आहे आणि तुम्हाला तुमच्या शाळेतून लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे तर तुम्ही हेडमास्टरला ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज लिहायचा आहे आणि लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी रिक्वेस्ट करायची. खालचे तुमचं नाव, क्लास, डिव्हिजन, तुमचा रोल नंबर लिहायचं आहे आणि शाळेचं नाव आणि हेडमास्टरचे शेवटी आभार मानायचे. आपण आता लेटर पाहूया. इथे हे फॉर्मल लेटर आहे. टू द हेडमास्टर, सरेसे हायस्कूल, मुरुड, जंजिरा, रायगड, 23 March 2025. Subject, request for school living certificate. Respected sir, I am Radhika Patil, a student of class 9, division B, roll number 22. I am writing this application to request you to issue my school living certificate. My father has been transferred from the Sangli to Karad, and due to this reason, I have to leave this school and take admission in new school at Karad.
I have had a wonderful learning experience in this school. The teachers and staff have always been supportive, and I am grateful for the knowledge and values I have gained here. I kindly request you to issue my school leaving certificate at the earliest so that I can proceed with my admission to my new school. Thank you for your support and guidance. Yours sincerely, Radhika Patil. या ठिकाणी तुम्हाला हे सोपं आहे. तुमची स्वतःची माहिती लिहायची आणि प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे की तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे तेच तुम्ही इथे व्यवस्थित मेन बॉडी लिहून लेटर लिहू शकता. आपल्याला फुल ब्लॉक स्टाईल लेटरसाठी वापरायचे, त्यामुळं मार्जिनला चिटकून सगळ्या जे स्टेप्स आहेत लेटरच्या ते लिहायच्या आहेत. त्यानंतर डायलॉग रायटिंग. Prepare a short dialogue by arranging the following sentence given in jumble order. इथे जंबल ऑर्डर मध्ये 4 वाक्य दिलेत, ते वाक्य प्रॉपर ऑर्डर मध्ये लिहायचे आहेत. हॅलो, कॅन आय गेट द मोबाईल बिल ऑफ दिस मंथ प्लीज? येस, युअर नंबर प्लीज. द टोटल बिल फॉर दिस मंथ इज ₹480. इट्स 9867805010 सर. म्हणजे तुम्ही या वाक्याच्या अर्थावरनं काय करू शकता, त्यांना नंबर देऊ शकता, प्रॉपर ऑर्डर देऊ शकता. इथे मी नंबर लिहिलेले असले तरी तुम्हाला ते वाक्य लिहायचे आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. हा डायलॉग पूर्ण करायचा आहे. व्हेन डू यू गेट अप इन द मॉर्निंग? आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 5 o'clock. वाय डू यू गेट अप सो अर्ली? फॉर डुईंग एक्सरसाइज अँड स्टडी. राईट द डायलॉग बिटवीन फादर अँड सन ऑर डॉटर अबाउट फेवरेट इपिक. म्हणजे तुम्ही मुलगा आणि वडील किंवा मुलगी आणि वडील यांच्यामधील आवडतं एखादं महाकाव्य याच्याबद्दल डायलॉग लिहायचे आहेत. इथे मी जेवढ्या सोप्या प्रमाणात तुम्हाला सांगता येईल तेवढे डायलॉग इथे सोप्या ह्याच्यात लिहिलेत. आपण बघूया. डॅड, सन सेज, डॅड, डू यू हॅव अ फेवरेट इपिक? फादर सेज, येस, I love the Ramayana. It's a great story about Lord Rama's journey, his struggle, and his devotion to the truth and duty. Son, I have heard about it but don't know the full story. Father, it teaches many life lessons like respecting parents, being honest, and standing up for what is right. What about you? Do you have a favorite? Son says, yes, I like Mahabharata. It's full of action, wisdom, and great character like Arjuna and Krishna. Father, that's a wonderful choice. Son, I would love to learn more about them. Can we read them together? Father, of course, let's start. अशा प्रकारे आणखीन यापेक्षा छोटे तुम्ही डायलॉग करू शकता. स्पीच डायलॉगला ऑर आहे त्यामुळे मी इथे दिलेलं नाही. व्हर्बल क्वेश्चन नंबर 6 आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल असे 2 प्रश्न असतात. आपण इथे एकच सोडवलेला आहे. पॅसेज पोल्युशन बद्दल दिलेला आहे. या ठिकाणी हेडिंग द्यायचं आहे आणि खाली त्यांनी दिलेले जे बॉक्सेस आहेत ते फुलफिल करायचे आहेत. कॉज बाय पोल्युशन, एअर पोल्युशन कशामुळे होतं आणि त्याचे उपाय, वॉटर पोल्युशन कशामुळे होते आणि त्याचे उपाय, साऊंड पोल्युशन कशामुळे होतं आणि त्याचे उपाय, हे पॅसेजमध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला इथे मी फिलअप करून दिलेले आहेत. तुम्ही ते काळजीपूर्वक वाचा. यानंतर हा जो प्रश्न आहे, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, याच्यावरती जो पॅसेज करायचा आहे तुम्हाला, पॅरेग्राफ लिहायचा आहे. तो पॅरेग्राफ तुम्हाला मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ती तुम्ही व्हिडिओ बघू शकता. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ हा तुम्हाला स्पीचसाठी सुद्धा उपयोगी येतो. इथे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी आलेला आहे. एक्सपांड द थीम, यामध्ये आपण स्टोरी कंप्लीट करणार आहोत. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग हु वॉज व्हेरी काइंड अँड जनरस. सॉ अ पुअर फार्मर हंग्री प्लकिंग फ्रुट्स फ्रॉम किंग्स गार्डन. आता ही आपल्याला स्टोरी तयार करायची आहे, तर मी इथे स्टोरी तुम्हाला वाचून दाखवते. द काइंड किंग अँड द हंग्री फार्मर अशी स्टोरीला टायटल दिले. Once a kind king ruled a prosperous land. One day a poor farmer Ramu, weak with hunger, plucked a mango from the royal garden. The guards caught him and took him to the king. After thinking instead of punishing him, the king asked why he stole. Ramu with tears said he didn't eat for 2 days. The king forgave him, gave him food and offered him a job in the royal fields.
That day Ramu promised to king that he never stole anything. The king gave him some money and said, "Start your small shop or business." Ramu agreed. He took the money and went off the palace. From that day Ramu worked hard in a shop and never went hungry again. He was happy with his property. He always remembered the king's kindness and generosity. He thought to pay back the king the money he gave to him for his shop. He went to palace and thanked the king for helping him and returned the money back to him. He invited the king for dinner at his home. Moral: honesty is always rewarded. प्रामाणिकपणा कधीही बक्षीस पात्र असतो असं इथे मॉरल दिलेलं आहे. स्टोरी तुम्ही सोपे सोपे छोटे छोटे वाक्य करून पास्ट टेन्स मध्ये लिहायची आहे. न्यूज रिपोर्ट त्याला ऑर आहे त्यामुळे इथे तो केलेला नाही. ट्रान्सलेशन बघूया आपण. सक्सेस आपल्याला दिलेले शब्द आहेत. इथे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. कुठलेही 4 सोडवायचे. सक्सेस म्हणजे यश, रिफ्यूज म्हणजे नकार देणे, व्हॅल्यू म्हणजे किंमत किंवा मूल्य, मेसेज म्हणजे संदेश, बेगर म्हणजे भिकारी, ओनर म्हणजे मालक. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मराठीमध्ये आपल्याला कुठलेही 2 वाक्य लिहायचे आहेत. डू नॉट स्पीक लाऊडली, मोठ्या आवाजात बोलू नका. त्यानंतर वेलकम द गेस्ट विथ स्माइल, पाहुण्यांचे हसत मुगाने स्वागत करा. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स म्हणजे मोठ्यांचा आदर करा. टेक ॲडवाइस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाइम टू टाइम, वेळोवेळी आपल्या पालकांचा सल्ला घ्या. त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोवर्ब्स, खाली दिलेल्या म्हणींचे आपल्याला मराठीत अर्थ लिहायचे. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, संकटात मदत करतो तोच खरा मित्र. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ, अंथरूण पाहून पाय पसरावे.